चिखली तालुका अंतर्गत येणाऱ्या धानोरी गावामधील 21 जून रोजी संध्याकाळी 7 घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तरी यांचे सर्व संसार उघड्यावर आले आहे। विशेष म्हणजे यांचे सर्व अन्नधान्य तसेच भांडी कुंडी पूर्ण मातीच्या ढिगाऱ्याखाली दबलेले आहे। तसेच जे शेतामध्ये सोयाबीनचे पेरण्याचे बी होते ते सुद्धा पाऊस लागून खराब झाले आहे। संतोष हिवरकर आणि हनुमान हिवरकर यांचे घर मजबूत नसल्यामुळे यांच्याच घराचे जास्त नुकसान झाले। बऱ्याच दिवसापासून हे घरकुलाची मागणी करीत होते, परंतु त्यांचे घरकुल मंजूर होऊन नामंजूर करण्यात आले आहे। घरमालकांचा आरोप आहे की या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी घरकुल देण्यासाठी 10,000 रुपये मागितले, ते दिले नाही म्हणून आमचे घरकुल नामंजूर करण्यात आले, असा त्यांचा आरोप आहे। याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे, असा सूर गावकऱ्यांमधून उमटत आहे। चिखली तालुका अंतर्गत येणाऱ्या धानोरी गावातील 21 जून रोजी संध्याकाळी 7 घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तरी यांचे सर्व संसार उघड्यावर आलेले आहे। विशेष म्हणजे यांचे सर्व अन्नधान्य तसेच भांडे कुंडे पूर्ण मातीच्या ढिगाऱ्याखाली दबलेले आहे। रात्री 5:30-6च्या दरम्यान वारं आणि पाणी भरपूर झाल्यामुळे आम्ही घरात म्हणजे कालचं सण असल्यामुळे लवकर जेवणाचं काय हे झालं आणि आम्ही पुढच्या घरात असताना लेकरं थोडी मागच्या घरात होते आणि मागच्या साईडला 3-4 कट्टे माझी सोयाबीनची बियाची होती, कारण ती आम्ही एकदमच असं वारण पाणी आल्यामुळे भीत अशी कोसळली की आम्ही इथलं घाबरलो की आम्हाला ते काहीच करावं वाटलं, म्हणजे धरायचं सुद्धा टाईम नाही भेटला आम्हाला। तरी आम्ही शासनाला अशी विनंती करतो की आम्ही गोरगरीब लोक आहे, तरी शासनाने आमच्याकडे काहीतरी आणि आमचं घरकुलं मंजूर होईल होते, कारण काही जाती याच्यामुळे थोडंसं ते काहीतरी बदल झाला, त्याच्यामुळे आमचे घरं रद्द झाले। बाकी शासनाला आमची एवढीच विनंती आहे की बा आमचं घरं लवकरात लवकर दुरुस्ती करून द्यावी, बस। तुमचा परिचय द्या का? मी हनुमानराम भाई हिवरकर, धानोरी। बर, हे जे घर पडलेले काय सांगसाल याच्या संदर्भात? काल रात्री पाऊस झाल्यामुळे घराच्या आतोनात नुकसान होऊन घरातील सोयाबीनची पिके आणि घरातील भांडेकुंडे सर्व या भिंतीखाली दबलेले आहेत। त्याकरता सरकारने काहीतरी मदत करावी याकरता। शासनाकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला? शासनाकडून मला घराची पडझड झाल्याबद्दल मदत मिळाली। गाव माझा न्यूज करिता किरण शेजोड, बुलढाणा।